MJ न्यूज 90 आजच चॅनलला सबस्क्राईब करा। माझं नाव प्रशांत सयाजी भोसले। मी राहणार आता सध्याला कवडेमळ्यात राहतोय। सर, जमिनीचा वाद होता विळत घाटला। तिथं गट नंबर 169 मध्ये आमचे जे माझी बायको ते अजून माझे आरसे म्हणून 7-8 जण आमचे पण मेहणे ते तिथं राहायला होते। 3 महिन्यापासून आहे ना सर, तिथं आमचा वाद चालू होता। तर आहे ना ते जमिनीचा वाद चालू होता सर आमचा। तर जमिनीचा वाद, तर मला त्यांनी धमकी दिली की प्रशांत सयाजी भोसलेला धमकी दिली मला। तर ते काय म्हणले की तुझी बायको काढून घे, तुझे नाहीतर पोरं बाळ आहे ना सगळे संपून टाकू, तुझ्या बायकोला संपून टाकून तुलाही संपून टाकू, तसे म्हणाले। आणि मग 2-3 दिवसांनी परत मला फोन आला की तुला मी थोडीफार दारू पेलेलो होतो टेन्शन मध्ये। मग फोन आला तर ते म्हणाले की तुला पैसे देतो आम्ही, तू निघून ये। तर निघून ये म्हणला। तिथं गेलो मी पॉइंटवर। तर पॉइंटवर गेलो तर त्यांनी लगेच ते म्हणले की दर आता आपण सगळे एकत्र झालो म्हणून आता तू थोडीफार ड्रिंक कर। तर तसे मला आहे ना दिले त्याने ड्रिंक। तर मला चक्कर यायला लागली, तिथून चक्कर यायला लागली म्हणून तर ते म्हणले की आता एक एक करून असेच सगळ्यांना संपून टाकायचे। आणि आता 6 जणांचे नाव, 6 जण होते, 6 जण होते। तर आता ब्लॅक गाडी, तर आता त्यांचे नाव सांगतो मी। बरं, आता मी बोलतो। हा ही जी घटना झाली हा कशी झाली आणि केव्हा झाली, म्हणजे कसे तुम्ही किती वाजता आणि कुठं ते तुम्हाला बोलायला आलते, काय कसं संपर्क कसं झाला तुमचा? आता आहे ना सर, ड्रिंक केलेली होती ना त्याच्यामुळं त्यांचा फोन आलता ना, कोण फोन आलता? राम चव्हाणचा बर, त्यांचा फोन आलता ना। तर नंबर आहे का तुमच्याला कॉल लिस्टला? नंबर हाय 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 म्हणजे तर प्रूफ महत्वाचं आहे, ग्रुप का? आहे ना? हा आहे ना मोबाईल मध्ये आहे माझ्याजवळ। बर, ठीक आहे। मग काय म्हणले ते? तर अशी तशी गोष्ट करून ते मला सांगितलं की असं मिटून टाकतो म्हणूनच सर त्यांनी मला औषध। बरं, ते तुमचं म्हणायचं तात्काळ असं की ते दारू पाजायचे नशीब आपलं सगळे एक आहे, आपण दारू घेऊन आपण एक आहे असं म्हणून तुम्हाला दारू पाजली, बरोबर? हा हा असं तुमचं म्हणणं आहे? हा दारू पाजली, पण तुम्ही त्यात काही वगैरे काही टाकलं का म्हणे? हा ते मला कळालंच नाही ना सर। त्यांनी मग एक झाल्यावर म्हणल्यावर आता कुणी पण पेणार ना सर। बरोबर, साहजिक आहे, बरोबर। तर आता समजा तुम्ही आले, आपली समजा तात्पुरती दुश्मनी होती भाऊ, तर असे मिटून घ्यायचं म्हणल्यावर सर आपण मिटून घ्यायचं म्हणल्यावर तिथं आहे ना मग बसलो। लगेच ते म्हणलं की पी, तर मी पेलो। काय पेला? आता दिलं काय ते मला काही कळालं नाही। त्यांनी दारू दिले त्यांनी की हे पे म्हणून, पण आता ते दारू मध्ये काय टाकलेलं होतं ते मला काही माहिती नव्हतं। जेव्हा चक्र यायला लागलं तर सर तिथून ते पळून गेले सगळे। तर मग फोन लावला मी, मंडळीला फोन लावला। तर कसं तरी वांट्या करीत घरापर्यंत गेलो। तर तिथं पडलो मी। तर माझ्या मंडळीने आणि माझ्या बहिणीने मला रिक्षा करून सिव्हिल हॉस्पिटलला मला ऍडमिट केलंय।
आता मला हे सांगा, मला हे सांगा तुम्ही की ते वादचं कारण काय आहे? असं जमिनीचा सर. म्हणजे जमीन काय म्हणजे स्पष्ट बोला ना जसे जमिनीचा असं वाद काय असं काय ते जमिनीचं काय? सर आता आहे ना आमच्या ते जमीन आहे ना आमचे ज्या वेळेस 2012 पासून ते सरकारने आमचे नाव वर करून दिली ना, तर आहे ना ती जमीन त्यांनी काय केलं, इकून टाकितली. हं, बिल्डर लोकांना इकून टाकितली. बरोबर. आणि ते इकून आहे ना सर, तर आम्ही तिथं जाऊन आमचा ताबा केला तरी पण आम्हाला 1 रुपया भेटेना. आणि आम्ही म्हणतो की आम्हाला जमीन तरी घेऊन द्या कुठंतरी. बरोबर, जमीन घेऊन द्या किंवा राहायची सोय द्या, एकच झाला विषय. कसं कसं बर त्या वादाधिकाऱ्याने हाणमार केली का फक्त अशी नशात त्यांनी अल्कोहोल मध्ये दारू मध्ये काहीतरी टाकून एवढंच केलं ना? हा. बरं, कोण कोण व्यक्ती होते तिथं? सर राम चव्हाण, बर अजून दगू भोसले, मग सर शरद माधवराव लामखडे, मच्छिंद्र जयवंत लामखडे, अविनाश मच्छिंद्र कांडेकर. एवढे होते का? हा. बर काय तुला धमकी वगैरे दिली का फक्त प्रेमाप्रमाणे पाहिजे असं काय? असं अगोदर धमकी दिलती ना सर, कशी दिली? की तुम्ही वावर मध्ये सगळे निघून जा इथून. दोन दिवस अगोदर आहे ना त्यांनी मला धमकी दिलती. आणि मग ते नंतरून त्यांनी तसं प्लॅनिंग केला की याला पैसे देऊन याला 3 लाख रुपये देऊन असं आहे ना मिटून टाकू तुझं आणि तू खाली करून घे. आणि नंतरून सर ते म्हणाले की आहे ना की एका एकाला असंच संपून टाकायचं, कोण काही करीत नाही आता आमचं. म्हणजे भांडण झाले, तुम्हाला गोडीत बोलून ते औषध हा. टाकलं. हा. बरं, ते रिपोर्ट आला का औषधचा? माहित नाही. माहित नाही सर. मंडळीला माहित असं बहुतेक. त्याला नाही सांगता यायचं सर. बरं, त्याला ठीक एवढं आहे. काय आहे की आम्हालाच माहिती ना की नेमकं ड्रिंक मग मध्ये आता काय पुढे काय सांगितलं करायचं? आता होतं. पुढे काय करायचं तुम्हाला? आता सर तुमची अपेक्षा काय पुढे? आता आहे ना सर, न्याय मिळवून द्यावा खोल चौकशी करून. आणि जे 3 महिन्यापासून जे हे चालू आहे ना सर, जमिनी आणि सरकारने आमची सोयी लावून द्यावा, एवढी माझी विनंती आहे. आणि परत पण आम्ही जितके जण राहू राहिले ना सर, तितक्यांना धोका आहे तिथं एवढ्या जणांपासून. ओके, ठीक आहे. आणि अजून बोलू का सर काही? आपलं नाव? प्रीती प्रशांत भोसले. आमचा पाषाण भोसले. पाषाण जे पेशंट आहे त्यांचे कोण तुम्ही? मंडळी अच्छा. ते सर आता मला हे सांगा, ही जी घटना झाली कशी झाली, काय कल्पना आहे? ते सर आधी 8 दिवस आधी माझ्या नवऱ्याला धमकी देत होते. ते कोण देत होत? राम अरुण चव्हाण, हा, अशी अरुण ज्ञानेश्वर अरुण चव्हाण, दगू बडूक भोसले, अक्षय अरुण चव्हाण, बर. इतक्या जणांनी मला अशी धमकी देत होती. तुम्हाला का तुमच्या मिस्टरला? मिस्टरला. बर. तर मी तिथंच राहायला होती येळद मध्ये. आमचा 3 महिन्याचा वाद चालू आहे आमचा तिथं जमिनीवर. बर. ते म्हणत होते तुझी बायको काढून घे तिथून, तू निघून ये तिथून, नाही तर तुला तुझ्या पोरा बाळांना मारून टाकन, रेल्वे टाकून देऊ, तर कुणी काय करायचं नाही आमचं. अशी धमकी 2-3 दिवस येत होती त्यांना. बर, ते तुम्हाला सांगितलं? तुम्हाला कल्पना? हा, माझ्या नवऱ्याने मला सांगून दाखवलं का असे मला फोन येऊ राहिलेत, अशी धमकी देऊ राहिलेत मला. तर मग मी गेली तिथं. मी गेल्यावर मग आम्ही फोन लावला त्यांना फोन लावला. मी म्हणले स्वतः तो पण भाऊची, चुलत भाऊची, हे सगळे माझे आणि एकमेव नाही. म्हणजे तुमचं भाऊच आहे? हा, ते माझ्या भावाने असं केलेलं आहे आम्हाला. तर आम्ही म्हणलं त्याला, भाऊ असं कमून करायला लागला तू, काय झालं? म्हणजे तुझ्याकडून नाही आम्हाला अपेक्षा आहे, आमची सरकारकडून आहे अपेक्षा.
आम्हाला सरकारने दिलं तर दिलं, नाही तर नाही दिलं. पण तू आमच्या संग भांडणं करू नको. तू तुझं काम केलं ना तुझं, मग तू शांत राहा, आमचं आम्हाला बघून दे. तर त्याने काही ते केलं नाही. त्याने काय केलं, माझ्या नवऱ्याला बोलवलं. म्हणजे आता माझ्या नवरा पण दारू पित होता. तर त्याने दारूच्या निशात तो गेला. त्याला वाटलं जर माझं गोडीने मिटून टाकत असन ते, तर मी कायला वाद घालू, असं त्याने विचार करून तो गेला तर ते 6 जण होते तिथं आधीच आलेले. हे तुम्हाला कोण सांगितलं 6 जण? ते आता ते माझ्या नवऱ्याने सांगितलं ना, तिथं काळी गाडी होती, 6 जण होते. जेव्हा ते त्याने औषध घेत, हे गाडी बिडी सगळे नवऱ्याने तुम्हाला सांगितलं का? हा, जेव्हा ते पिऊन जेव्हा ते आलं गाडीवर, तर तेव्हा मला म्हणाला तर मला असं असं केलं, कसं केलं, काय केलं? औषध मला त्यांनी दारूत औषध टाकून पाजवलं. ते म्हणले मला 3 लाख रुपये देणारी कोण देणार 3 लाख रुपये? राम अरुण चव्हाण. बरं, कोणाला? तुम्हाला? हा, त्याला माझ्या नवऱ्याला असं बोलून त्यांनी बोलवलं तिथं. मग त्यांनी ते दिलं म्हणे. त्यांनी काय केलं, मग त्याला जेव्हा चक्र यायला लागला तेव्हा मला फोन लावला त्यांनी, तुम्ही आम्हाला असं असं केलं म्हणून. मग मी म्हणलं कुठे ये तू, कुठे ये? तर ते त्यांनी काही नाव सांगितलं नाही. कसं मस्त तरी ते घरी आला. घरी आल्यावर ते म्हणला इतके जण 6 जण होते. ते काळी गाडी होती, सांगितलं? हा, मोठी गाडी होती. आणि त्यांनी मला खुशीत तसं केला घात माझा. मग मी खुशीमध्ये सहमतीने असा घात केला. तर ते काय, मग मी उचललं, रिक्षा केली तिथून. रिक्षा करून मी त्याला सिव्हिलला घेऊन आले. मग सिव्हिलला आल्यानंतर काय केलं तुम्ही? सिव्हिलला आल्यानंतर त्याचं औषध काढलं. तर डॉक्टर म्हणले कायच औषध आहे. आम्हाला माहित नव्हतं कायच इथे. बरोबर. मग ते त्यांनाच माहित असेल, डॉक्टरलाच माहित असेल. रिपोर्ट वगैरे आली? रिपोर्ट नाही आला अजून. आता काय अपेक्षा सरकारकडून? आम्हाला एवढीच अपेक्षा आहे सर, आमचा अशी आम्हाला खुशीने असा घात करू नये आमच्या संग. तुमच्या बंधूंनी आमच्या बंधूंनीच आमचा घात करू नये असा. आणि पैसा आज काय उद्या कमावता येतो, पण माणूस गेलेलं मागे येत नाही. त्यांना आम्हाला काय द्यायचं असेल ते द्यावा त्यांच्याकडून जर नाही निघला असेल तर आम्हाला सरकारकडून घेऊन द्यावा. बरोबर, एकदम बरोबर बोलले. ठीक आहे, एवढीच माझी विनंती.